कसं असतं ना प्रेम दगडालाही पाजर फुटतो. म्हणूनच काय तर रियाला पाहून राज एकदम नरमला होता. तिला पाहताच त्याचं तिच्यावरील प्रेम पुन्हा जागं होऊ पाहत होतं. पण तरीही पुन्हा प्रश्न तोच होता की राजने असं का केलं. सगळ्यांनी त्याला बोलून झालं होतं, आता बोलायची वेळ तिची होती. सांग राज, का असं वागलास तू? एकीकडे माझ्यावर प्रेम केलं आणि दुसरीकडे इथे येऊन तू तन्वीसोबत असं केलं. का राज, बोल ना, का केलं असं? रिया त्याला उत्तर मागत होती. तन्वीला काही कळत नव्हतं रिया असं का बोलत आहे. मुळात ती इथे कशासाठी आली हेच तिला माहीत नव्हतं. म्हणून ती पुरती गोंधळून गेली होती. मानवने आता मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. कारण आता राजचं पितळ तन्वीसमोर उघडं पडलं होतं आणि तिची आणि तिच्या घरच्यांची यातून आपोआप सुटका होणार होती. रियाचं राजवरील प्रेम त्याने तिच्या शब्दात अनुभवलं होतं आणि म्हणूनच त्याची खात्री होती की रिया आल्यावर राज आपोआपच जागेवर येईल. म्हणून त्याने त्यांच्यामध्ये काही न बोलणेच योग्य समजले. तन्वीने मानवकडे पाहिले. तो एका बाजूला हाताची घडी घालून उभा होता. मानव काहीच का बोलत नाही? तिला प्रश्न पडला होता. रियाचे प्रश्न विचारणं चालूच होतं. आता मात्र रियाच्या प्रश्नांना उत्तर देणं हा एकमेवच पर्याय राजला दिसत होता. मला चुकीचं नको समजू रिया, प्लीज. माझं खरंच तुझ्यावर प्रेम होतं आणि आहे. मी फक्त बिथरलो होतो. मला चूक बरोबर काही समजत नव्हतं. मी फक्त वाहवत गेलो. त्या दिवशी मला वाहीच्या ऑफिसमध्ये तन्वी दिसली आणि मला पुन्हा माझे कॉलेजचे जुने दिवस आठवले. त्यातून पण तन्वी आधीपेक्षा सुंदर दिसत होती. नुकतंच तुझं आणि माझं ब्रेकअप झालं होतं. मी दाखवत जरी नसलो तरी मलाही खूप दुःख झाले होते. अशातच तन्वीचं माझ्यासमोर येणं मनाला सुखावून गेलं. कुठेतरी माझ्या मनाला आधार मिळाल्यासारखे मला वाटलं. त्यानंतर मी तन्वीला प्रपोज केलं, पण तिने एका क्षणात मला नाही म्हटलं. पहिलेच तुटलो होतो मनातून तुला गमावल्यामुळे आणि आता तन्वीने नाही म्हटल्यावर अजूनच माझा इगो दुखावला गेला आणि मग त्याच इगोची जागा माझ्या विकृतपणाने घेतली. आता काही करून तन्वीला मिळवायचे, तिची मर्जी असली तरी आणि नसली तरीही, म्हणून मी हे सगळे डाव रचले. त्यात तिचं भाईसोबत असणं मला खटकत होतं, म्हणून मी हे सगळं केलं. तिच्या दादाच्या हातून अपघात मुद्दामहून घडवून आणला. अपघात ज्याचा झाला तो माणूस माझाच होता. त्याला खरं तर काही झालेच नव्हते. तो तर फक्त नाटक करत होता माझ्या सांगण्यावरून. थोड्या वेळ थांबून राज तन्वीकडे पाहत होता. ती त्याला अगदी रागाने पाहत होती. या सगळ्याची शिक्षा तू माझ्या दादाला का दिलीस? त्याने काय बिघडवलं होतं तुझं? रागात चरफडत तन्वीने विचारलं. राजने मान खाली घालून थोडं थांबून पुन्हा बोलायला सुरुवात केली. मला माहीत होतं तुझी कमजोरी तुझं कुटुंब आणि मानवबाही आहे ते, पण मी माझ्या भावाला दुखवू शकत नव्हतो. भलेही आमचा तुझ्यासाठी वाद झाला, पण मी त्याला इजा नाही पोहोचवू शकत. म्हणून मग मी तुझ्या फॅमिलीच्या मार्फत तुझ्यावर दबाव द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे केलंही. राज, हे कसलं प्रेम तुझं राज, जे तू जबरदस्ती मिळवू पाहत आहे? हे असं कधीच घडत नाही प्रेमात. प्रेम जबरदस्ती करताच येत नाही आणि करूनही घेता येत नाही. एकीकडे माझा भाऊ म्हणून मला इजा पोहोचू शकत नाही आणि दुसरीकडे त्याच भावाच्या प्रेमावर डोळा ठेवून होतास. तुला काहीच कसं वाटलं नाही रे? मी तिला म्हटलं होतं मागे, जर तू पुन्हा तन्वीच्या वाटेला गेलास तर मी तुला सोडणार नाही आणि आता इथून पुढे तुझा आणि माझा संबंध संपला कायमचा. पुन्हा माझ्याकडे कधीच येऊ नकोस. मी इथून पुढे तुझा भाऊ नाही. मानवने राजला खूप सुनावलं. राज सगळ्यांची बोलणी गुपचूप ऐकत होता. त्याला त्याची घोडचूक लक्षात आली होती आणि त्याचा त्याला आता पश्चाताप देखील होत होता. त्याने कामच असं केलं होतं जे माफी लायक नव्हतं. एव्हाना त्याला कळून चुकलं होतं की आता त्याला कोणीही माफ करणार नाही. म्हणून त्याने जास्त काही न बोलता फक्त सगळ्यांची माफी मागायची ठरवली. मला माहीत आहे मी तुम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे आणि सगळ्यात जास्त तुझा तन्वी. मला माफ करणे शक्य नाही, मला माहीत आहे, पण तरी मला माफ कर एवढंच म्हणेन. काका काकू, मी तुम्हाला आणि प्रतीकला देखील खूप दुखावलं. खरंच मला माफ करा. मी इथून पुढे प्रतीक आणि तन्वी कोणाशीच असं वागणार नाही. भाई, तुझा पण मी खूप मोठा गुन्हेगार आहे. शक्य झालं तर खरंच मला माफ कर, पण आपलं नातं तोडू नको. राज सर्वांसमोर हात जोडून उभा होता. सगळ्यांची माफी मागून झाल्यावर तो रियाकडे वळाला. तो रियाशी बोलायला जाणार होता, पण ती त्याचं ऐकायला एक क्षणही तिथे थांबली नाही. ती तडक तिथून निघून बाहेर आली. राजला ते पाहून वाईट वाटले, पण त्याला राग नाही आला, कारण त्याने त्याच्या रियाला खूप दुखावलं होतं. राजने एक नजर सर्वांकडे पाहिलं आणि तो देखील रियाच्या मागे बाहेर गेला. मानव तन्वीच्या आई वडिलांकडे गेला. काका काकू, मी निघतो. मी गोव्यावरून आल्यापासून घरी गेलो नाही. थोडं घरी जाऊन येईन म्हणतो. तसाही आता तन्वीला बरं वाटत आहे. मी येईल पुन्हा. काळजी घ्या तुम्ही दोघे पण. तन्वीच्या आई वडिलांसोबत बोलून तो तन्वीकडे वळाला.
मी लवकर जाऊन येतो तन्वी, तू काळजी घे आणि आराम कर. काहीतरी खाऊन घे, मी जेवण ऑर्डर केलं आहे, येईल इतक्यात. काका काकू तुम्ही देखील जेवण करून घ्या. तिच्या आईवडिलांनी संमती दर्शवली तसा तो वॉर्डच्या बाहेर पडला. तन्वीला खूप खटकत होते मानवचं ते तुटक वागणं, पण नंतर बोलू सर्व म्हणून ती शांत होती. आईबाबांसमोर काही प्रॉब्लेम नको म्हणून ती शांत होती. तिच्या वडिलांच्या लक्षात आले होते मानवचं ते वागणं, पण ते काहीच करू शकत नव्हते. इकडे राज रियाच्या मागे आला. ती सरळ हॉस्पिटलच्या बाहेर येऊन तिथे असणाऱ्या छोट्याशा गार्डनमध्ये एका बेंचवर जाऊन बसली होती. ती रडत होती, उलट्या हाताने अश्रू पुसत होती, पण तरीही ते खट्याळ अश्रू काही थांबायचं नाव घेत नव्हते. रडून रडून नाक लाल झालं होतं, गाल फुगून टम झाले होते. खूप खूप दुःख झालं होतं तिला. तिला वाटायचं राज फक्त तिचा आणि तिचाच आहे, पण जे काही झालं त्याची झळ तिला देखील बसली होतीच की. तिचं प्रेम असं निसटून जाताना दिसलं होतं तिला. किती आशेने ती मानवबरोबर राजला भेटायला येणार होती. एवढ्या दिवसांनी राजला भेटणार म्हणून काय करू नी काय नको असे झाले होते. पण जेव्हा मानवकडून खरं काय ते कळलं आणि तिथेच तिचं हृदयभंग झाला. त्याचं अतीव दुःख ती सहन करू शकत नव्हती. खरं तर एवढा त्रास तिला ब्रेकअपच्या वेळी पण झाला नव्हता, कारण तेव्हा कुठे ना कुठे मनात आशा होती की आज ना उद्या पुन्हा राजला भेटू. पण अशा रूपात भेट तिने कधीच कल्पना नव्हती केली, म्हणून की काय रडणं थांबत नव्हतं. इकडे राज रियाच्या मागे आला. त्याने तिला शोधले, पण ती तिथे दिसली नाही. वैतागून तो हॉस्पिटलच्या बाहेर आला तर गार्डनमध्ये त्याच्याकडे पाठमोरी बसलेली रडणारी मुलगी त्याला दिसली. त्याच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं आणि मध्येच त्याची नजर गंभीर झाली. तो तसाच रियाकडे गेला. तिच्या शेजारी जाऊन बसला. तिच्या हे लक्षात येताच तिने त्याच्याकडे पाठ फिरवली. हळूच आपले डोळे पुसले आणि तिथून उठणारच होती की त्याने तिचा हात धरला. बस कर राज, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही. जे झालं ते चुकीचं झालं आणि मी त्यासाठी तुला माफ करू शकत नाही, असं म्हणत तिने त्याच्या हातातून हात सोडून घेतला. माझं एकदा ऐकून तर घे प्लीज बेबी, एकदा फक्त प्लीज. राजला रियाला कसं समजावू ते कळत नव्हतं, पण रिया तिथे न थांबता पुढे निघून येते. हॉस्पिटलमधून मानव बाहेर पडत असतो. तो रियालाच शोधत असतो. तेवढ्यात रिया समोरून येताना दिसते. रिया त्याच्याजवळ येते. तिच्याकडे पाहून मानवच्या लक्षात आलं होतं की काय झालं असेल, म्हणून तो तिला विचारणं टाळतो. चल रिया, आपण निघू सध्या इथून. तू पण आल्यापासून काही खाल्लं नाहीस आणि दिवसभराच्या दगदगीमुळे थकली असशील. माझ्यासोबत माझ्या घरी चल. मानव, नको मानव, मी एखाद्या हॉटेलमध्ये थांबते. असं तुझ्या घरी येणं बरोबर नाही वाटणार. रियाला त्याच्या घरी डायरेक्ट जाणं थोडं खटकत होतं. असं कसं, माझं घर असताना तू हॉटेलमध्ये कशी थांबणार? आणि तसंही तू इथे काही बिझनेससाठी आली नाही. सो रिलॅक्स, माझ्या घरी चल. माझ्या घरी माझी आई देखील असते. तिला भेटून तुला बरं वाटेल. मानव तिला समजावत बोलतो. पण मानव तरी रियाला मानवपुढे काहीच बोलू देत नाही. नो एक्सक्यूज, ओके? चल मग. मानव तिला हाताला धरूनच घेऊन जातो. राज त्या दोघांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. पण मानवला कुठे माहीत होतं की तन्वीही त्याच्याकडे वरून तिच्या वॉर्डच्या खिडकीतून पाहत होती. तन्वीने त्यांना जाताना पाहिलं होतं. मानवने रियाचा हात धरलेला तिने पाहिलं नाही म्हटलं तरी ती खूप पॉझिटिव्ह होती मानवसाठी. पण त्याच्यावर असा कधी प्रसंगच ओढावला नव्हता, म्हणून कधी तिने तिचे इमोशनल त्याच्यासमोर उघडं केले नव्हते. पण रियासमोर असं हातात हात घालून पाहिलं आणि तिचे इमोशन्स बाहेर येत होते. त्यात आज मानव नीट बोललासुद्धा नव्हता. तिचं मन खूप दुखत होतं. त्याच्याशी एक शब्द बोलायला तरसत होतं. इकडे राजही निघून गेला त्यांना जाताना पाहून. मानव रियाला घेऊन घरी आला. त्याची आई त्याची वाट पाहतच होती. या 2 दिवसात ना त्याचा फोन लागला होता आणि नाही काही बोलणं झालं होतं. त्यासुद्धा थोड्या चिंतेत होत्या. पण मानवला पाहिल्यानंतर त्यांना बरं वाटलं. जसं मानव घरात आला त्याच्या मागून रियासुद्धा आतमध्ये आली. मानवबरोबर एका अनोळखी मुलीला पाहून त्या जरा बुचकळ्यात पडल्या. मानवने आतमध्ये आल्यावर त्याच्या आईच्या पाया पडला आणि नंतर आईला हलकीशी मिठी मारली. मानव, किती उशीर केलास बेटा यायला? मी वाट पाहत होते, त्या तुझा फोनही लागत नव्हता. त्याची आई, अगं आई, अचानक थोडं काम वाढलं गोव्याला म्हणून बिझी झालो होतो आणि तिथे मोबाईलला नेटवर्क नव्हतं म्हणून फोन लागत नसेल. मानव, काही नाही रे, थोडी काळजी वाटत होती म्हणून विचारलं. त्याची आई डोक्यावर हात फिरवत बोलली. त्यांनी रियाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. आणि ही रे कोण तुझ्यासोबत? याआधी कधी पाहिलं नाही यांना. तुझी कोणी मैत्रीण आहे का? मानवची आई, नाही आई, ही रिया आहे. आपले बिझनेस पार्टनर आहेत गोव्यामध्ये. मी तुला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. मिस्टर शर्मा, ही त्यांची मुलगी आहे रिया. मानवने ओळख करून दिली. नमस्कार काकू, म्हणत रियाने त्यांना वाकून नमस्कार केला. औक्षवंत हो बाळा. त्यांनी तिला आशीर्वाद दिला.
आई, रिया काही दिवस आपल्यासोबत राहील. तिला पुणे पाहायचं होतं म्हणून ती आली माझ्यासोबत, मानवने सांगितले. त्याने तिला मुद्दाम राज आणि रियाचं काही सांगितलं नाही. माहीत नव्हतं आई कसं रिॲक्ट करेल ते. बरं बरं, काही हरकत नाही, त्यांनी हसून प्रत्युत्तर केलं. बरं जा, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवायला वाढते. भूक लागली असेल ना. मानव, तिला आपली गेस्ट रूम दाखव आणि तूही ये लवकर खाली. बाकीचं जेवण करताना बोलू, मानवची आई. हो येतो आम्ही, म्हणून मानव रियाला घेऊन वरती गेला. मानवची आई त्याच्याकडे पाहत होती. काहीतरी खटकत होतं, पण काय ते त्यांच्या लक्षात येत नव्हतं. रियाला तिची रूम दाखवून मानव त्याच्या रूममध्ये गेला. बॅग अशीच बेडवर टाकून दिली आणि तिथेच आडवा झाला. त्याला आज दिवसभरात काय झालं ते सर्व आठवत होतं. तन्वीची ती अवस्था त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्याचे हात अजूनसुद्धा थरथरत होते. तन्वीला आज गमावलं असतं जर तो वेळेवर आला नसता तर. त्याला कल्पनाच करवत नव्हती. तसाच कितीतरी वेळ पडून राहिला होता बेडवर. किती वेळ झाला माहीत नाही. आईचा आवाज आला तसं तो उठला आणि फ्रेश व्हायला गेला. तो फ्रेश होऊन खाली आला. रिया अगोदरच येऊन बसली होती तिथे. रिया आणि मानवची आई गप्पा मारत होते. तो येऊन त्याच्या जागेवर बसला. त्याच्या आईने सर्वांना जेवायला घेतले. जेवताना रियाची आणि आईच्या गप्पा चालूच होत्या, पण तो मात्र शांत होता. त्याच्या आईने ते ओळखले. आज त्याने जेवणसुद्धा कमी केले होते. मानवचं जेवण झालं तसं तो रूममध्ये जायला निघाला. मानव, त्याच्या आईने आवाज दिला. हा आई. मानव थांबला. काय झालंय बेटा, तू आज जेवला नाही व्यवस्थित, त्याच्या आईने विचारले. काही नाही ग, थकलोय खूप, थोडं आराम करतो, मानव. बरं तू जाऊन आराम कर, मी आणि रिया आहे खाली इथे, थोडं गप्पा मारतो, त्याच्या आईने त्याला जास्त काही न विचारता सांगितले. ठीक आहे, येतो मी. रिया, तू पण आराम करशील, तू पण थकली असशील ना, मानवने रियाला विचारले. हो, पण आता मी थोडा वेळ थांबते काकूसोबत, त्यांच्याशी बोलून छान वाटलं, रियाने सांगितले. मानवने छोटंसं स्मित केलं आणि त्याच्या रूमच्या दिशेने जायला निघाला. तो रूममध्ये आला आणि बेडवर झोपून गेला. त्याचं डोकं खूप दुखत होतं. अंगात थोडी कणकण जाणवत होती. डोक्यात सतत तन्वीचे विचार चालू होते. दिवसभराचा ताण आणि दगदग यामुळे त्याला पडल्या पडल्या झोप लागली. थोड्या वेळाने त्याची आई त्याच्या रूममध्ये आली. त्यांनी लाईट्स ऑफ केले. मानवच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तसे त्याने थोडे डोळे किलकिले करून पाहिले तर आई होती. त्याने आईचा हात धरला. इथेच थांब ना आई माझ्याजवळ. त्याच्या बोलण्यातून त्याचं दुःख सहज दिसत होतं. त्याच्या आईच्या हे पहिलेच लक्षात आले होते. म्हणून त्यांनी मानवला विचारले, मानव, काय झालंय बेटा, तू एवढं अस्वस्थ का आहेस, काही प्रॉब्लेम झाला आहे का. तसं मानवने पूर्ण डोळे उघडले. नाही म्हटलं तरी एक अश्रू हळूच आलाच डोळ्यातून उघळून खाली. किती अडवलं तरी राहवत नव्हतं. तो नेहमीच त्याच्या आईबरोबर त्याचं सर्व आनंद दुःख काहीही असो लाईफमधली कोणतीही गोष्ट त्याने शेअर केली होती, म्हणून आताही त्याला राहवलं नाही. काय झालं बेटा, सर्व ठीक आहे ना, बिझनेसचा काही प्रॉब्लेम झाला आहे का, आईने विचारले. त्याने नाही असं मान हलवली. मग काय झालं, तन्वीचं काही. तसं त्याने त्याच्या आईकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून टपटप अश्रू येऊ लागले. त्याच्या आईला कसंसच झालं त्याला असं रडताना पाहून. त्यांनी त्याच्या डोळ्यातले अश्रू हाताने पुसले. ए बेटा, असं रडतोयस काय, काय झालं मला सांगशील का तू, तन्वीला काही झालं का, काय झालं बोल ना बेटा. त्या माऊलीच्या डोळ्यातून पण पाणी येऊ लागले. त्यांनी कधीच मानवला असं रडताना पाहिलं नव्हतं आणि आज असं त्याला पाहून त्यांचा धीर सुटत चालला होता. मानव कसं बसं स्वतःला सावरत बोलू लागला. त्याने त्याच्या आईला तन्वीसोबत काय झालं, राजने काय केलं, तिच्या घरच्यांना आणि तिच्या दादालाच झालेला त्रास, सर्व काही त्याच्या आईला एक एक करून सांगितलं. आणि या सगळ्यांमध्ये तन्वीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, हे सांगताना त्याचे शब्द मध्येच अडखळत होते. तन्वीला या सगळ्याचा किती त्रास झाला असेल याची कल्पना मानवच्या आईला त्याच्या बोलण्यातून आलीच होती. त्यांना राजने हे असं सर्व केलं यावर विश्वास बसत नव्हता. मानव बेटा, तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस. ती कुठेच गेली नाही तुला सोडून, ती आहे तुझ्याजवळ. तिच्यावर असा प्रसंग ओढवला तिने काय करावं, तिला त्यावेळी कोणी सोबत नव्हतं, तुझा फोन देखील लागत नव्हता, म्हणून कदाचित तिने या टेन्शनमध्ये हे सगळं केलं असेल. अशी कोणती मुलगी आहे जिला तिच्यामुळे तिच्या आईवडिलांना झालेला त्रास सहन होईल, मानवची आई त्याला समजावत होती. अगं आई, पण मी होतो ना तिच्यासोबत, मी नाही तिला एकटं सोडलं, मी तिला बोललो होतो की मी करेल सर्व ठीक, मग तिने माझी वाट का नाही पाहिली, तिला माझ्यावर विश्वास नव्हता का. मानव, प्रश्न विश्वासाचा नाही मानव, तिचं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे, हे मी तिच्या डोळ्यात पाहिले आहे. ती ज्या प्रकारे तुला पाहते ते साधं नाही. आज तिच्यासोबत एवढा मोठा प्रसंग घडून गेला, तिला त्याचा किती त्रास झाला असेल एकदा विचार कर. तिच्यावर कोणताही आरोप करू नकोस.
यामुळे ती अजूनच तुटून जाईल. आता यावेळी तिला तुझी गरज आहे. मानवची आई त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होती. मला थोडा वेळ लागेल आई या सगळ्यातून मोकळं होण्यासाठी. मी नक्कीच तिच्याजवळ तिला कधी एकटं सोडणार नाही. पण फक्त थोडा वेळ लागेल. मानव कसंबसं स्वतःला सावरत बोलला. ठीक आहे, घे तू वेळ, पण त्रास करून घेऊ नको. त्याची आई उठून उभी झाली. मी येते बेटा, तू झोप, आता तुला आरामाची गरज आहे. मानवने हलकी स्माईल केली. तसं त्या त्यांच्या अंगावर पांघरून देऊन निघून गेल्या. मानवलाही आता थोडं हलकं वाटत होतं. तो देखील झोपी गेला. हॉस्पिटलमध्ये तन्वी तिच्या बेडवर झोपायचा प्रयत्न करत होती, पण काही केला तिला झोप लागेना. राहून राहून मानवची आठवण येत होती. तिला तिचे आणि मानवचे ते मनमोहक क्षण आठवत होते. कालचा राजसोबत झालेला तो प्रसंग आठवून तिच्या डोळ्यात पाणी तरळले. तिच्यामुळे तिच्या घरच्यांना किती सहन करावं लागलं. तिचा दादा अजूनही घरी आला नव्हता. म्हणजे राजने अजूनही त्याला सोडवलं नव्हतं. तिची चिंता वाढतच चालली होती. याच टेन्शनमध्ये तिला कधी झोप लागली तिचं तिलाच कळलं नाही. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.